मित्रांनो, ट्रॅव्हल गुरु सत्यामध्ये सगळ्यांचं स्वागत. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गोवा हायवेची सद्य परिस्थिती दाखवणार आहे, जी मी सुरुवात केली कोलाडवरून आणि कोलाड पासून चिपळूण पर्यंतचा रस्ता कशा पद्धतीने त्याची परिस्थिती आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल माझ्या या ब्लॉगमध्ये. साधारण एक 200 ते 250 किलोमीटरचा हा रस्ता आहे, जिथे काही रस्ता तयार आहे, काही रस्ता तुम्ही पाहू शकता, काही रस्ता बनतोय आणि असाच काही गोवा हायवे तयार झालेला आहे की ज्यामुळे चाकरमानी म्हणा किंवा गोव्याला जाणारे काही पर्यटक असतील जे गोवा हायवेने जाण्याची इच्छा व्यक्त करत असतील तर त्यांनी कृपया करून गोवा हायवेने जाणं टाळा. हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन देतोय मी याच्याने नक्कीच तुम्हाला मदत मिळेल की तुम्ही गोवा हायवे अवॉइड करा आणि पुण्यामार्गे तुम्ही जा. आणि इथे काम सुरू आहे अजूनही. तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. त्यामुळे एकच रोड तुम्हाला मिळतो, त्यातही रस्ता कच्चा झालेला आहे. स्पीड तुम्ही कंट्रोल मध्येच चालवू शकता, तुम्ही पळवू शकत नाही जास्त जोपर्यंत तुम्हाला रस्ता पूर्णपणे मोकळा वाटत नाही. उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला तुम्ही पाहताय परिस्थिती काय आहे. डेव्हलपमेंट अजूनही व्हायची आहे. हा जो जुना गोवा हायवे आहे त्याप्रमाणेच आहे. आपण NH17 ज्याला पूर्वी म्हणायचो तो आता NH66 होईल, पण तोपर्यंत मला माहित नाही किती वेळ लागेल. आता कोलाडच्या नंतर थोडासा जो भाग आहे इंदापूरचा, तिथे काहीच थोडंसं रस्ता ठीकठाक झालेला आहे, दोन्ही बाजूने जाताना दिसत आहेत. पण काही अंतरानंतर पुन्हा डायव्हर्जन्स येतात आणि परत तुम्हाला तो अडथळा जाणवतो, काही रस्ता खराब असल्या कारणाने आणि काही डायव्हर्जन्स मुळे. चिपळूणच्या पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला हा रस्ता जाणवेल की डेव्हलपमेंट काय परिस्थितीमध्ये आहे. लांजाच्या 10 किलोमीटर सोडल्याच्या नंतर जेव्हा राजापूर येणार असतो 18 किलोमीटरवर आणि 75 किलोमीटरवर कणकवली असते, त्यावेळेस हा रस्ता पूर्णपणे तयार झालेला दिसतो. कणकवलीचा जो फ्लायओव्हर मी मागच्या ब्लॉग मध्ये टाकला होता तो पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही पूर्णपणे तो यूज करू शकता 4 वेज मध्ये. हा कोलाडचा रस्ता, कोलाड इंदापूरचा, हा बऱ्यापैकी झालेला आहे, पण हा पूर्ण नाहीये. म्हणजे जर आपण म्हणतो की 500 किलोमीटरचा जर गोवा हायवे आहे, 575 किंवा 575च म्हणायला हरकत नाही, कारण की पूर्ण गोवा हायवे इकडनं 575 किलोमीटरवर आहे मुंबईवरून. तर त्यातला मला असं वाटतं की 30 to 40% रस्ता तयार आहे जे तुम्ही जाऊ शकता. आणि हा माणगावचा भाग, इथेही उजव्या बाजूला तुम्ही पाहताय अजूनही दुकानात आणि डाव्या बाजूलाही अजूनही परिस्थिती पाहताय. इथे 4 वेज बनायचा बाकी आहे, अजून काही झालेलं नाहीये. सरकार नक्कीच प्रयत्न करत असेल. मला सेंट्रल गव्हर्नमेंटला पण रिक्वेस्ट आहे, कृपया हा हायवे लवकरात लवकर सुरू करा, जेणेकरून चाकरमानी लवकरात लवकर यूज करू शकते. ही पहा परिस्थिती काय आहे. अशा पद्धतीचे जर असतील गोवा हायवे तयार होण्याचे तर मला वाटत नाही 2030 पर्यंत तरी हा रस्ता तयार होईल आणि पूर्णपणे चाकरमानी हा रोड वापरू शकते. हा माणगावचा भाग. इथेही आपण 2 वेज वरती चालतोय. डाव्या बाजूला डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे, पूर्णपणे तयार नाहीये रस्ता. गोवा हायवे म्हटलं की आपली खूप इच्छा होते फिरायला जाणं. हे बघा डायव्हर्जन आलं, त्यात रस्ता थोडासा खराब. आता तुम्ही उजव्या बाजूला गाडी चालवू शकत नाही, डाव्या बाजूला चालवताय. आता हा 2 वे, एकाच 2 वेज मध्येच गाडी चालणार. उजवा रोड पूर्णपणे बंद आहे. हे पहा.
पण ज्या दिवशी रोड पूर्णपणे तयार होईल नक्कीच वाखाणण्याजोगा असेल, पण जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत लोकांची तारांबळ उडते. हे पहा, डाव्या बाजूला काम बाकी आहे अजूनही, आणि आपण 2 वेज वापरतोय. फेब्रुवारीच्या 12 तारखेला मी गेलो होतो कणकवलीला. त्यावेळेस मी शूट केलं. हे बघा, डाव्या बाजूला अजूनही परिस्थिती बाकी आहे. तर 12 फेब्रुवारी 2021 म्हणजे हा गेल्या आठवड्याची ही सध्या परिस्थिती आहे गोवा हायवेची. अजून तुम्ही पाहताय 2 वेजच यूज होतोय, पूर्णपणे यूज होत नाही. उजव्या बाजूला काम सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. त्रासदायक होतो जेव्हा रस्ता पूर्णपणे तयार नाहीये, कारण की काही रस्त्याची चाळण झालेली दिसते, आणि त्या चाळण झाल्यामुळे आपल्या शरीराला पण वेदना होतात. दुसरी गोष्ट, आपली गाडी डॅमेज होऊ शकते. आता डाव्या बाजूचं डेव्हलपमेंट बाकी आहे. तर अशा काही परिस्थितीने डेव्हलपमेंट सुरू आहे जी पूर्णत्वाला गेलेली नाही अजिबात, की आपण सलग 100 किलोमीटर स्मूथली जाऊ असं काहीच होऊ शकत नाही गोवा हायवेवर सध्या. सगळ्यांना माझी हीच विनंती की कृपया तुम्ही पुणे एक्सप्रेसनेच जा. तोच रस्ता ठीक आहे, थोडे किलोमीटर जास्त होतात, पण गोव्याला जाताना तुम्ही त्याच रोडने जावं अशी माझी विनंती राहील. माणगाव स्टेशन जवळ आलोय मी. डाव्या बाजूला माझ्या माणगाव स्टेशन आहे, आणि हा एक रस्ता जो अजूनही डेव्हलपमेंट व्हायचा आहे. डाव्या बाजूला अजून काही डेव्हलपमेंट नाहीये, आणि मी जवळजवळ 20 मिनिटासाठी अडकून गेलो. गोवा हायवेच आहे हा, आणि कुठेच तुम्हाला डेव्हलपमेंट झालेलं दिसत नाही. म्हणजे ही डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे, आणि याला साधारण किती वेळ लागेल नाही सांगता येणार. माणगावच्या पुढे मी निघालोय. थोडी डेव्हलपमेंट पुन्हा सुरू झालेली दिसते. उजव्या बाजूला काम सुरू आहे पुन्हा एकदा, आणि ते 2 वेज सगळीकडे 2 वेज यूज होताना दिसतात. कुठेतरी छोटे मोठे रस्ते त्या ठिकाणी एका 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे जो पूर्णपणे तयार झाला. तर हा महाड रायगड रोड आहे. म्हणजे माणगावच्या नंतर पुढे आपण जेव्हा जातो महाडच्या दिशेने ते रायगड पर्यंत, आणि रायगडच्या पुढचा भाग गोवा हायवेचा. हे भाग उजव्या बाजूला पुन्हा एकदा तुम्हाला डेव्हलपमेंट दिसत आहे, पूर्णपणे तयार नाहीये. त्या भागाला लोकांनी गाडी पार्क करून ठेवली. हे बघा 2 वेज उजव्या बाजूचा रस्ता होतोय, बऱ्यापैकी झालाय, पण तो पूर्णपणे ऑपरेशनल नाही. थोडं जपून जावं लागतं. रस्ते थोडे खचलेले आहेत, डेव्हलपमेंट करताना पूर्णपणे तयार झालेले नाही, ज्यामुळे तुम्हाला वेदना होऊ शकतात. तुमच्या बॅक इंजुरी होऊ शकते, नाकारता येत नाही. आणि गाडी नक्कीच त्याच्यामध्ये मेंटेनन्स पुन्हा येणार तुम्हाला. नवीन गाडी आहे म्हणून तुम्ही पटापट चालवाल, आणि सस्पेन्शनची प्रॉब्लेम्स तुम्हाला नक्कीच मिळतील फ्युचरमध्ये. हे पहा, तर मित्रांनो, ही परिस्थिती आहे गोवा हायवेची. पुन्हा एकदा रिपीट करेन, कृपया तुम्ही गोवा हायवेने नका जाऊ. तुमच्याही गावी जात असाल कुठच्याही, प्रयत्न करा की पुन्हा एक्सप्रेसने जाल. तिकडनं कुठचं डायव्हर्जन मिळतंय कोकणात उतरण्याकरता, तर त्या मार्गाने तुम्ही कोकणात उतरा, पण गोवा हायवे अवॉइड करा. ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट सुरू आहे ते सुरूच आहे, पूर्णत्वाला गेलेलं नाही. हे बघा, ही अशी चाळण झालेली रस्त्याची. रस्ता अजूनही होतोय,
आणि महाड रायगडचा रस्ता आहे, खूप सुंदर वाटतं, देखावा आहे आजूबाजूला पाहण्यासारखं. पण ज्यावेळेस तुमची गाडी व्यवस्थित चालत नाही त्यावेळेस तुमचं दुसरीकडे लक्ष नसणार, तुमच्या गाडीकडेच लक्ष असणार, स्वतःला वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. रिस्की पण होतं कधी कधी, कारण की लोक ओव्हरटेक करतात. छोटासा रस्ता असल्या कारणाने ती रिस्क असते की आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो. आणि तो जर तुम्हाला अवॉइड करायचा असेल तर कृपया पुणा एक्सप्रेस नेच प्रवास करा. गोव्याला तुम्ही त्याच मार्गाने जा. हे पहा, आता हे कधी पूर्ण होईल काही सांगता येत नाही. याची काही डेडलाईन गव्हर्नमेंटने दिली आहे हेही मला माहित नाही. जर कुठली डेडलाईन दिली होती, मी तर कमीत कमी 10 वर्षापासून ऐकतोय की गोवा हायवे होणार आहे. आणि फॉर्च्युनेटचं काम सुरू झालं, पण ते तेवढं जोरदार सुरू झालेलं नाही, त्याचं दुःख आहे. हे बघा, ओव्हरटेक करून गेले. धुळीचा ज्यांना त्रास असेल त्यांनी कृपया गोवा हायवे अवॉइड करा. धूळ खूप आहे. हे बघा, उजव्या बाजूला काम सुरूच आहे. फ्लायओव्हर्स होत आहेत, पूल्स होत आहेत, ओव्हरब्रिजेस होत आहेत. पण ते कधी पूर्ण होणार? एक 6 ते 8 महिन्याचा कालावधी असतो एखाद्या ब्रिजचं काम करायचं म्हटलं तर. पण त्याचं अंतर किती आहे, काय आहे, ते सगळं पाहावं लागतं. हे डाव्या बाजूचं काम अजूनही चालूच आहे महाड रायगड रोडवर. हे बघा, ब्रिज आहे. हे ब्रिजचं काम चालू आहे. कधीपर्यंत संपेल मलाही माहिती नाही, कारण की डेडलाईन जी आहे ती ऑलरेडी मला वाटतं झाली, संपली, एक्सपायर झाली. आता नवीन डेडलाईन घेत आहेत गव्हर्नमेंट आणि पुढे नेत आहेत. पण तरी सुद्धा किती वेळ लागेल? नॅशनल हायवे हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो आणि मला रिक्वेस्ट करायची वाटेल की त्यांनी लवकरात लवकर यावरती लक्ष द्यावं आणि जे गोव्यावरून ट्रॅव्हल करतात त्यांना नक्कीच ही सुविधा पुरवावी. रोड टॅक्स तुम्ही घेता, सगळे टॅक्सेस तुम्ही घेता, पण ज्यावेळेस तुम्हाला ते डिलिव्हर करायचं असतं त्यावेळेस तुम्ही थोडा उशीर करतात. सरकारला हीच विनवणी, कृपया कृपया गोवा हायवेकडे लक्ष द्या. लोकांनी वेळेवर पोचायला हवं, सुखरूप पोचायला हवं, असे रस्ते बनवा. किंवा तुम्ही एकदाच काय ते बोला की या रोडवर ड्राईव्हच नका करू, तर तेही बरोबर. हे पहा, डाव्या बाजूला रस्ता तुम्हाला वाटतं चालू आहे, पण तो नाहीये. आता पुढे डायव्हर्जन्स येणार. मग हे कधी संपणार? एक रस्ता 100-150 किलोमीटरचा सलग असेल तर एखादा व्यक्ती प्रयत्न सुद्धा करेल की चला गोवा हायवेने जाऊया. पण सारखे सारखे जर डायव्हर्जन्स येणार, खचलेले रस्ते येणार, धूळ वाढणार, त्याच्याने लोक हैराण होणार. इथे आपण आलो, हा रस्ता सुरू झाला जिथे थोडस आपल्याला ब्रिदिंग मिळतं. एक 2-3 किलोमीटर पर्यंत हा रस्ता, परत 2-3 किलोमीटर पण नाही, फार कमी वेळात हा पुन्हा डायव्हर्जन्स मध्ये आला आणि पुन्हा जोडला गेला आणि पुन्हा 2 वेज वर आला. म्हणजे 4 वेज 2 वेज सारखं होतं, 4 वेज नाही. पण या रायगडचा पुढचा भाग विवजना माझी विनंती, तुमचे कोणी नातलग आपतेष्ट कोणी जात असेल गोव्याला तर त्यांना पुन्हा एक्सप्रेसनेच पाठवा. इथे चाळण झालेली आहे रस्त्याची. मोस्ट ऑफ द रोड्स पूर्णपणे डॅमेज झालेले आहेत आणि ज्यामध्ये स्पीड, तुमची गाडी, तुमचं अंगाची हालत, सगळ्या गोष्टीची परिस्थिती एकदम गंभीर होईल. तुम्हाला नेक इंजुरी होऊ शकते, तुम्हाला बॅक इंजुरी होऊ शकते, तुम्हाला कुठची इंजुरी होऊ शकते, तुम्हाला ॲक्सिडेंट्स सामना करावा लागेल जर तुम्ही
चुकलात, कुठे ड्राईव्ह करताना किंवा डायव्हर्जन्स कळले नाहीत वेळोवेळी आणि रात्री तर कृपया अवॉइड करा. हा रोड खरंच डिफिकल्ट आहे इकडे ड्राईव्ह करणं. असे काही ट्रॅक्टर्स किंवा इक्विपमेंट्स, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स येतात, त्यामुळे रस्ता अजून तुम्ही ड्राईव्ह स्लो करता. हे पहा, ही परिस्थिती पहा, कुठून काय चालू आहे, कुठे काय संपतंय तेच कळत नाही. हा सुंदर देखावा गोवा हायवेला जाताना. चाकरमानी अपेक्षा करत असतील की आपल्याला गणपतीला यावेळेस गोवा हायवेने जाता येईल, पण ती परिस्थिती काही दिसत नाहीये. आणि हो, दुसरी गोष्ट, जाताना तुमचा फास्टॅग फिलअप करून ठेवा, कारण की फास्टॅग जर फिलअप नाही केलं तर डबल टोल घेतला जातोय. पुणे एक्सप्रेस जेव्हा तुम्ही जाल तेव्हा हे आठवणीने लक्षात ठेवा, फास्टॅग रिफिल करून जा, कारण की टोल नाक्यावर तुमच्याकडून डबल टॅक्स घेतला जाईल, डबल रोड टॅक्स. या तुम्ही टोल पे करता म्हणता किंवा जे काय पैसे भरतो आपण ते डबल घेतील जर तुमचा फास्टॅग ऍक्टिव्ह नसेल किंवा रिफिल झालेला नसेल तर. हे पहा, उजव्या बाजूला अजूनही काम सुरूच. रोड बघायचा, रोड दाखवायचा तुम्ही पाहू शकताय. पोलादपूर पर्यंत हा असा जर काही रस्ता आहे आणि पोलादपूरच्या पुढे कशेळी घाट तुम्हाला पाहायला मिळेल. हा एक पोलादपूरचाच भाग आहे. आपण आता पोलादपूर जवळ चाललो आहोत. रोड व्यवस्थित नसल्या कारणाने एकदम गाडी स्लो झालेली आहे, ट्रॅफिक पण वाढलेलं आहे. हे पहा रस्ते, परत डायव्हर्जन्स, परत थोडासा रोड व्यवस्थित, पुन्हा गाडी चालू. मला कृपया कळवा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, कारण त्याच आधारावरती मी दुसरा हे आता सुरू झालेलं आहे कशेळी घाट. आणि कशेळी घाटचं वैशिष्ट्य असं की या घाटातून ड्राईव्ह करताना बऱ्याच लोकांना उलट्या होतात, म्हणजे स्पेशली ज्या लेडीज असतात त्यांना जास्तीत जास्त त्रास होतो. पण ज्या रीतीने कशेळी घाटाची तयारी चालू आहे, जेव्हा कधी तयार होईल त्यावेळेस नक्कीच त्यांना तो त्रास जाणवणार नाही असं मी अपेक्षा करतो, कारण की तो 4 वेज आहे. हे 2 वेज मी तुम्हाला दाखवतो माझ्या बाजूला लेफ्ट हँड साईडला, तुम्ही पाहू शकता अजून काम चालू आहे. हा एक्सपॅन्शन केलेला रोड आहे आणि एक्सपॅन्शनमुळे नक्कीच तुम्हाला नॉर्मल रोड वाटेल. ज्याप्रमाणे आपण पुणे एक्सप्रेसवरती घाटातून जेव्हा जातो आपल्याला वाटत नाही घाट आले, पण ज्या रीतीने गाड्या जाऊ शकतात स्मूथली, त्यामुळे आपल्याला एकदम सहज घाट पार करताना दिसतो. तर कशेळी घाटाची परिस्थिती सुद्धा तशीच होईल. पूर्णपणे तयार नाहीये, पण कामाची सुरुवात तर झालेली दिसते. खचलेला आहे काही रस्ता बनवलेला आहे, काही एक्सपान्शन करून ठेवलेलं आहे, काही एक्सपान्शन झालेलं नाहीये. हा कशेळी घाटावरचाच रस्ता आहे. एका साईडला काम झालेलं आहे, लेफ्ट हँड साईडला थोडंफार, पण पूर्ण झालेलं नसल्या कारणाने गाडी नेता येत नाही. आता नॉर्मल झाला, इकडनं 4 वेज नाही. आता हा खेडचा रस्ता, खेड दापोली रोड, हा काहीसा 10 ते 17 किलोमीटरचा रस्ता सलग तयार झालेला दिसतो आपल्याला. हा रत्नागिरी जिल्ह्यात येतो आणि या जिल्ह्यातलं हे काम झालेलं आहे. पण याच्या पुढे जो जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग, तिथे मला वाटतं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. म्हणजे जर सिंधुदुर्गाच्या पार्टमध्ये जर 200 किलोमीटरचा जर गोवा हायवेचा रस्ता आहे तर त्याला 80% काम पूर्णपणे तयार आहे. काहीसा भाग तुमचा लांजाचा पुढचा राजापूर पासून तुमचं सिंधुदुर्ग सुरू होतं आणि त्यामध्ये कणकवली पूर्णपणे तयार झालेलं आहे. एकाच दुसरं कुठचं डायव्हर्जन तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, कशेळी घाटानंतर
खेडचा जो रस्ता आहे तो जवळजवळ 10 किलोमीटर व्यवस्थित झालेला दिसतोय. तर आपण चाललो आहोत, आपण पाहूया. आपल्याला हेच पाहायचं आहे की किती किलोमीटर हा रस्ता बनलेला आहे. म्हणजे सातारमध्ये जेव्हा येईल गणपतीला तर त्याला कुठे त्रास होऊ शकतो आणि कुठे तो आरामात पोहोचू शकतो. खेड दापोली रोडचं वैशिष्ट्य, तयार रस्ता, एक 17 किलोमीटरचा रस्ता तयार झालेला आहे साधारण. म्हणजे ड्रायव्हिंग तुम्ही फ्रीली करू शकता तेवढ्या अंतरापर्यंत. सिमिलरली तुम्ही ज्यावेळेस कणकवलीसाठी पोहोचता, म्हणजे 75 किलोमीटर बाकी आहे कणकवलीला पोहोचण्याकरता, तेव्हापासून जो रस्ता आहे तो ड्रायव्हिंग तुम्हाला खरंच मजा येईल. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं 80% काम जे मी म्हणतोय ते खूप छान झालेलं आहे. आता ही परत इथे खेडमध्ये डाव्या बाजूला काम बाकी आहे आणि आता आपण आलो उजव्या बाजूवर. ते 2 वेजने आपण ट्रॅव्हल करतोय. ते पूर्णपणे तयार नाहीये. माझी म्हणजे परिस्थिती कशी सांगू, कशी व्यक्त करू. गोवा हायवे नॉट ऍडवायझेबल. तर दापोली आलं. दापोलीची परिस्थिती पहा तुम्ही कशी आहे. डाव्या बाजूला काम सुरू आहे. रस्ता पूर्णपणे खचलेला आहे मातीचा. हे डाव्या बाजूला काम सुरू आहे आणि या ठिकाणी होणार आहे एक फ्लायओव्हर जो त्या मार्केटच्या वरून जाणार, दापोली मार्केटच्या किंवा चौरस्ता बनतो दापोलीचा त्याच्यावरून जाईल की जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. पण सध्या जो त्रास होतोय तोही भयंकर आहे. हा रस्ता बघा किती खचलेला आहे. हा दापोली जवळचा फ्लायओव्हरचं काम. कुठच्या कारणामुळे अडकताय किंवा कुठच्या कारणामुळे स्लो आहे त्याचं खरंच मी एक कॉमन मॅन असल्या कारणाने नाही सांगू शकत. पण जे काही अडथळे येत आहेत सरकारने त्याला ऍड्रेस करा आणि लवकरात लवकर कामं सुरू करा. छान अशी नदी आहे डाव्या बाजूला. खचलेला पुन्हा रस्ता. चिपळूणला तर असं वाटतं की काहीच काम सुरू झालेलं नाही, पण त्याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळतं. डाव्या बाजूचं काम सुरूच आहे. दापोलीच्या पुढचा भाग अजूनही डेव्हलपमेंट व्हायची बाकी. कशेडी नंतरचा घाट जो आपण पाहतोय कशेडीचा पुढचा. आणि डेव्हलपमेंट कशेडी घाटानंतर दुसरे जे घाट लागतात चिपळूणला जाताना झालेलं आहे त्या घाटावरती काम नक्कीच सुरू आहे. तुम्ही घाटात नाही तर नॉर्मल आपण एक व्हिज्युअलाइज करू शकतो की काय परिस्थिती असेल ज्यावेळेस हा पूर्णत्वास गेलेला असेल गोवा हायवे. म्हणजे 600 किलोमीटरचं जे अंतर आहे मुंबईवरून, मी स्पेशली मुंबईच्या लोकांना सांगतोय कारण मुंबईवरून जास्तीत जास्त लोक कोकणातले असल्या कारणाने हा रस्ताच फॉलो करतात. आपण चिपळूणकडे जाणारा रस्ता आहे जिकडे टोल सुद्धा आलाय. 1 किलोमीटरवर टोल प्लाझा आलेला आहे. टोल प्लाझा तयार झालाय. तयारी पहिला दापोली, वेरळ हे सगळं करत आपण आणि हा
आला हा टोल प्लाझा क्रॉस करतो. खेड, दापोली, वेरळ सगळं करत आपल्याला हा टोल प्लाझा लागतो. त्याची तयारी एकदम व्यवस्थित केलेली आहे आणि लवकरच तोही सुरू होईल, ज्या दिवशी पूर्ण काम गोवा. त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो ही पुन्हा परिस्थिती आपल्याला दिसते. म्हणजे टोल बनवेपर्यंत रस्ता व्यवस्थित बनवला आहे, त्याच्या पुढचं राम भरोसे. इथेच आळण होते. बॅक इंजुरी, नेक इंजुरी भयंकर. वयस्कर लोकांना घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही, कारण की त्यांना नक्कीच इंजुरी होईल.